नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर आपण सकाळी कुठं निघालो माहिती का? आपण चालले आपल्या बागेच्या वरात, कारण की तिथं आपण पाळी पाडली होती. आता तिकडे कांदा लावायचा आहे. मग जे तास ओढले ते दांड बांधून घ्यायचे थोडे. सकाळी निघालो. आज लय धावपळ नाही, कारण की आज लय काम आहे. कारण की इकडं मागच्या वर तिकडे आपण कांदे लावायचे आज, इकडं मग ते झाले मग इकडे लावायचे. तर चला आधी दांड बांधून घेतो. यावेळी कांदे इकडे एवढे लावले होते निम्मे, मग आता हे राहिले. मग हे दांड बांधून घ्यायचे. बघा हे दांड बांधले, पाडेले ना. मग हे थोडे असे बांधून घ्यायचे. इथं काही थोडेचे हा एक इथं आणि तिकडं दोन आहे. जे मोठे वाफे केले, जास्त ताण नको. मित्रांनो, झालं बांधायचं आपल्या. बघा हा एक दांड बांधला, तिथं एक बांधला आणि कडाचा एक बांधला, आणि हे पण बांधून घेतलं एवढं. चला काम झालं. त्याच्यात खूप ढेकळं झाली आहे बघा, कशी कडक. त्याच्यामुळे थोडं ती कडक जातं बांधायला. हा एक बांधला, तिथं दोनच दांड केली, लांब वाफे ठेवले. त्या बघ घरी आलो. हे बघ इकडं एवढं लावणं झालं, म्हणजे जवळजवळ भरपूर झालं. इकडे मोटर चालू केली, कारण की ऊन आहे वरून, आणि तिळव गेले बाया, आणि इथं त्याच्यामुळे कांदे सुकायला लागले. मग त्याच्यावर लगेच पाणी लावलं. आता तुम्हाला ड्रीप कशाला टाकलं, ती इकडं उचट आहे काढायला, त्याच्यावर पाणी जात नाही. त्याच्यामुळं या दोन वाफ्यांना असं ड्रीप टाकून दिलं. तिकडं बरणं होईपर्यंत इकडं बरोबर भिजून जाईल सगळं. पाणी मस्त जाऊ राहिलं. तिकडं पण पाणी चालू आहे आणि इकडं पण पाणी चालू आहे. इकडं सरळ पाणी फक्त कडाकडूनच गेलं असतं, इकडं भिजलं नसतं. मग इथं 2 नळ्या टाकून दिल्या. हे बघा लागण किती मस्त दिसू राहिली. हे बघा तिकडे 2 टाकल्या. मग तिकडे बरोबर हळूहळू मोटर चालू आणि ती भरणं होईल. तिथं गेल्या बाय. आता जवळजवळ 3 वाजले. आज काही उद्या होईल, आज नाही होणार सगळं वावर. आता बघा संध्याकाळी 6 वाजले आणि आता माणसाची पण सुट्टी झाली. इकडे चालू आहे भावाचं भरायचं. त्याच्यात पुढं भरत गेला, मागं 12 फुटलं. तो परत आला मागं 12 बंद करायला. इकडं वाफा फुटला होता तेव्हा. आता एवढं झालं लावायचं, थोडं बाकी आहे अजून, ते आता उद्या होईल.